राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। राज्यामधील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना उद्यापासून या दोन रेशन कार्डवरती पैशाच्या स्वरूपामध्ये अनुदान सुरू होणार आहे। बघा, राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे। भरपूर योजना सुरू केलेल्या आहे। सोबतच रेशनधारकांसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी एक योजनाच आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। बघा, तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल किंवा पिवळे रेशन कार्ड असेल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याच्यामध्ये कोणताही लाभ दिला जाणार नाही। मी तुमचा वेळ वाया घालवणार नाही। त्याच्यामुळे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बघा, या रेशन कार्डवरती पैशाच्या स्वरूपामध्ये अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। तर किती अनुदान देण्यात येणार आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कोणकोणते जिल्हे आलेले आहेत, कोणकोणत्या याद्या याच्यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत ते सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊया। परंतु व्हिडिओ पाहता व्हिडिओला सुद्धा लाईक केलंच पाहिजे। बघा, फक्त महाराष्ट्र राज्यामधील रेशनधारक, बघा जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी बातमी आलेली आहे। बघा, राज्यामध्ये माहितीचे सरकार आलेले आहे। याच सरकारने लाडक्या बहिणींसाठी योजना सुरू केली, सोबतच शेतकऱ्यांसाठी योजना सुरू केली, सोबतच आता रेशनधारकांसाठी सुद्धा योजना सुरू केलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींसाठी माहिती सरकार म्हणजेच बीजेपी सरकार, तर याच सरकारने लाडक्या बहिणींसाठी शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या होत्या। त्याच पार्श्वभूमीवरती आता रेशन कार्डवरती सुद्धा अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा दिले जाणार आहेत। आता हे रेशन कार्डवरती पैसे कसे मिळणार आहेत, कोणत्या नागरिकांना मिळणार आहे, तुमच्याकडे कोणती पात्रता असणे आवश्यक आहे ते सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात। परंतु व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, त्यानंतर तुमच्या पूर्ण मनामधील शंका सुटणार आहेत, अन्यथा तुमच्या मनामध्ये शंका सुद्धा राहू शकतात। आता याच्यामध्ये पहिली जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे। बघा, तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असणारे रेशनधारक असले पाहिजे। कमीत कमी तुम्ही 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असणारे रेशनधारक असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि रेशन कार्डवरती अनुदान सुद्धा दिले जाणार आहे। आता त्याच्याच पुढे बघू शकता, रेशन कार्डवरती पैसे मिळवण्यासाठी दुसरी जी पात्रता आहे ती सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, अर्जदाराकडे कमीत कमी केसरी रेशन कार्ड असावे। बघा, तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला हा लाभ दिला जाणार आहे, किंवा पिवळे रेशन कार्ड असेल तरी पण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पांढऱ्या रेशन कार्डवरती कोणतीही योजना, कोणतेही अनुदान सुरू झालेले नाही। बघा, केसरी रेशन कार्ड असेल तरच लाभ मिळणार आहे आणि ते रेशन कार्ड कमीत कमी 1 वर्षांपूर्वी काढलेलं असावं तरच तुम्हाला याच्यावरती 100% लाभ मिळणार आहे। सोबतच तिसरी सुद्धा पात्रता आलेली आहे। तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, अर्जदाराच्या घरातील सदस्य सरकारी नोकरीत नसले पाहिजे, सोबतच घरामधील अर्जदाराच्या कोणताही सदस्य पेन्शन घेत नसला पाहिजे तरच तुम्हाला या योजनेमध्ये पैशांच्या स्वरूपामध्ये अनुदान दिलं जाणार आहे। आणि शेवटची पात्रता आहे ती सुद्धा अगदी महत्त्वपूर्ण आहे। बघा, अर्जदाराकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी। जर तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर आपल्या रेशन कार्डवरती कोणतीही योजना सुरू झालेली नाही। फक्त ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, सोबतच जमीन सुद्धा 5 एकरपेक्षा कमी आहे, सोबतच स्वतःच्या नावाने एखादा प्लॉट किंवा फ्लॅट किंवा 4 चाकी गाडी घेतलेली नसेल तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे। बघा, पैसे मिळवण्यासाठी 4 पात्रता सांगितलेल्या आहेत, तर तुम्ही त्याच्यामध्ये पात्र असाल तर इथून पुढे 100% व्हिडिओ पूर्ण पहा। बघा, तब्बल 80 करोड रेशनधारकांना लाभ दिला जाणार आहे। आता याच्यामध्ये कोणकोणते रेशनधारक आहेत आणि कोणकोणत्या नागरिकांना हा लाभ मिळणार आहे ते सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात। तर बघा, संपूर्ण भारतामध्ये 80 करोडपेक्षा जास्त रेशनधारक आहेत। आता सर्वांना माहिती आहे संपूर्ण भारताची लोकसंख्या 130 करोडपेक्षा जास्त आहे। त्याच्यातील सरासरी 80 करोड इतके नागरिक रेशनधारक आहेत। त्यामधील फक्त 50 करोड रेशनधारकांना पैसे मिळणार आहेत। बघा, सरासरी या 80 करोडमधले सुद्धा 30 करोड नागरिक अपात्र ठरवण्यात येणार आहेत आणि 50 करोड नागरिकांना यामध्ये लाभ दिला जाणार आहे। खास करून हे रेशन कार्ड याच्यामध्ये पात्र ठरणार आहे आणि याच रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहे। आता हे कोणतं रेशन कार्ड आहे ते सुद्धा लगेच सांगतो। तर बघा, याच्यामध्ये पिवळे आणि केसरी रेशन कार्डचा समावेश करण्यात आलेला आहे, परंतु प्रामुख्याने हे रेशन कार्डवरती पैसे कोणत्या रेशनधारकांना दिले जाणार आहेत ते सुद्धा आलेलं आहे। बघा, पैसे फक्त केसरी रेशन कार्डवरती मिळणार आहेत, म्हणजेच पिवळ्या रेशनधारकांना पैसे मिळणार नाही, तर पिवळ्या रेशनधारकांसाठी वेगवेगळा लाभ सुद्धा आलेला आहे, तो सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु हे पैसे अनुदानाच्या स्वरूपामध्ये फक्त केसरी रेशनधारकांना मिळणार आहे,
पिवळ्या रेशनधारकांसाठी लाभ आलेला आहे तो सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बघा, राज्यामधील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना वेगवेगळे लाभ आलेले आहेत। त्याच्यातील राज्यातील केसरी रेशनधारकांना पैसे सुरू झालेले आहेत आणि पिवळ्या रेशनधारकांना काय काय योजना सुरू केलेल्या आहेत ते सुद्धा सांगतो। तर बघा, केसरी रेशनधारकाची उत्पन्नाची मर्यादा 1 लाख रुपयांपेक्षा कमी असते, त्यामुळे केसरी रेशनधारकांना अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुरू झालेले आहेत। राज्याचे नवचर्चित नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे की राज्यामधील केसरी रेशनधारकांना धान्य देत नाहीत, काही भागांमध्ये धान्य मिळत नाहीत, काही भागांमध्ये देत नाही, तर त्याच रेशनधारकांसाठी मेरा रेशन 2.0 या ॲपद्वारे तुम्हाला अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहेत। आता हे पैसे कसे मिळणार आहेत ते सुद्धा सांगतो की रेशन दुकानावरती जायचं आहे का घरच्या घरी लगेच कळणार आहे ते सुद्धा आलेलं आहे। बघा, हा GR आलेला आहे। महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांनी काय सांगितलेलं आहे, बघा मंत्रालयातून हा GR आलेला आहे। तर त्यांनी सांगितलेलं आहे फक्त या जिल्ह्यातील रेशनधारकांना पैसे सुरू करण्यात येणार आहेत। आता याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते सुद्धा आलेलं आहे। बघा, यामध्ये प्रामुख्याने राज्यामधील छत्रपती संभाजीनगर सोबतच जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा पद्धतीने 14 जिल्हे आहेत। अजून 15 जिल्हे आहेत त्यांची सुद्धा यादी आलेले आहेत, ते सुद्धा अगदी सविस्तर सांगतो। आता ज्यांची नावं घेतलेली आहेत तर त्यांनी काय काय करायचं आहे ते सुद्धा सांगतो। तर बघा, तुम्हाला जर तुमच्या केसरी रेशन कार्डवरती पैसे मिळवायचे असतील तर त्याच्यासाठी पात्रता आलेली आहे। बघा, घरामधील सर्व सदस्यांची आणि कुटुंब प्रमुखाचे आधार कार्ड घेऊन रेशन दुकानामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन घरातील जेवढे सदस्य असतील आणि कुटुंब प्रमुख असतील तर तुम्ही सर्वांनी आपली KYC करायची आहे। सोबतच आपले रेशन कार्ड आधार कार्ड सोबत सुद्धा लिंक करायचे आहे, तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये हे पैसे दिले जाणार नाहीत। सोबतच बघू शकता, पिवळ्या रेशनधारकांसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे। बघा, राज्यामधील बहुतांश भागांमध्ये भरपूर नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड आहे, त्या नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्याप्रमाणे केसरी रेशन कार्डवरती पैसे सुरू झालेले आहेत त्याचप्रमाणे पिवळ्या रेशन कार्डवरती 9 वस्तू सुरू करण्यात आलेल्या आहे। बघा, केसरी रेशनधारकांना पैसे सुरू झालेले आहेत आणि पिवळ्या रेशनधारकांना वेगवेगळ्या 9 वस्तू ज्या जीवनावश्यक आहेत तर त्यांचा समाविष्ट करून आतापासून रेशन धान्य दिलं जाणार आहे। आता याच्यामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत ते सुद्धा सांगतो, परंतु या अगोदर आपण या गोष्टी बघितलेल्या आहेत, परंतु कोण नवीन आला असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे। तर बघा, पिवळ्या रेशनधारकांना अगोदर तांदूळ मिळत होते, परंतु आतापासून जीवनावश्यक 9 गोष्टींच्या द्वारे धान्य सुद्धा दिले जाणार आहे। याच्यामध्ये गहू, साखर, तेल, हरभरा प्रामुख्याने या 4 जीवनावश्यक वस्तू दिल्या जाणार आहे। सोबतच विविध डाळी, सोयाबीन, मसाले, मैदा आणि मीठ अशा पद्धतीने 9 वस्तूंचा समावेश करून तुम्हाला आतापासून रेशन कार्डवरती धान्य दिलं जाणार आहे। वर्षानुवर्ष सुरू असणारे तांदूळ शासनाने का बंद केलेले आहे त्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे। बघा, पैसे कसे मिळवावे खास करून केसरी रेशन कार्ड धारकांनी याच्यावरती लक्ष द्यायचं आहे। बघा, ते 14 जिल्हे अजून 15 जिल्हे आहेत ते सुद्धा तुम्हाला मी अगदी सविस्तर सांगतो। राज्यामधील केसरी रेशनधारकांनी अगोदर KYC करायचे आहे, त्यानंतर मेरा रेशन 2.0 हा ॲप डाउनलोड करायचा आहे आणि त्यावरती आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि त्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक OTP पाठवला जाईल आणि तिथं आपलं लॉग इन करायचं आहे। तर बघा, मेरा रेशन 2.0 हा ॲप तुम्हाला प्ले स्टोअरला मिळून जाणार आहे। प्ले स्टोअर सर्वांना माहिती आहे, जिथून आपण ॲप डाउनलोड करतो। तुम्हाला मी ॲप सुद्धा दाखवलेला आहे, तर तो ॲप डाउनलोड करायचा आहे, परंतु कधी अगोदर KYC करायचे आहे, त्यानंतर ॲप डाउनलोड करायचा आहे। त्यानंतर आपला आधार नंबर टाकायचा आहे, जो 12 अंकी आधार नंबर असतो, तर तो 12 अंकी आधार नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यावरती येणारा OTP सबमिट करायचा आहे। त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। बघा, प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घ्या, या 14 जिल्ह्यांमधील जेवढे पण नागरिक आहेत, आता मी तुम्हाला 14 जिल्हे सांगितले तरी पण एकदा दाखवतो की कोणकोणते हे 14 जिल्हे आहेत। तुम्ही बघितले नसतील तर तुम्ही अजून एकदा बघा, त्यानंतर लक्षात पूर्णपणे येऊन जाईल। तर बघा, अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगतो, राज्यामधील छत्रपती संभाजीनगर आहे हा पहिला जिल्हा आहे, सोबतच जालना आहे, सोबतच नांदेड, बीड, सोबतच धाराशिव सुद्धा आलेला आहे। आता या पद्धतीने हे 5 जिल्हे झाले, अजून ते 10 जिल्हे आहेत ते सुद्धा सांगतो। याच्यामध्ये परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 जिल्ह्यांमध्ये हे पैसे अनुदानाच्या स्वरूपामध्ये सुरू झालेले आहेत, कारण केसरी रेशन कार्डवरती पैसे मिळत नाहीत। बघा, हा ॲप आहे, तुम्हाला मी अगदी झटपट सांगतो, 1 मिनिटाच्या आतमध्ये सांगतो, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर समजण्यास मदत होईल। बघा, हा ॲप आहे मेरा रेशन 2.0। तर हा ॲप तुम्हाला प्ले स्टोअरला मिळणार आहे, तिथं आपला ॲप डाउनलोड करायचा आहे आणि आपला आधार नंबर 12 अंकी टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने
पूर्णपणे सर्व पैसे कसे मिळतात ते सुद्धा दिसणार आहे। अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। बघा, भरपूर भागांमध्ये केसरी रेशन कार्डवरती धान्य मिळत नाही, त्याच अनुषंगाने या 14 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सुरू झालेले आहेत। याच्या व्यतिरिक्त सुद्धा महत्त्वपूर्ण अशा अपडेट येत आहेत। जर अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सुरू झाले ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये केसरी रेशन कार्डवरती धान्य मिळत नाही ते सुद्धा कमेंटद्वारे कळवा। बघा, सर्व माहिती दिलेली आहे, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।